नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थसंकल्पाचे काही बेसिक्स बघितले, बॅकग्राऊंड वगैरे. आता आपण प्रत्यक्ष अर्थसंकल्पामध्ये काय काय बाबी अंतर्निहित असतात ते बघूया. तर अर्थसंकल्पाचे घटक कोणकोणते असतात. ओके, अच्छा, हा टॉपिक इम्पॉर्टंट याच्यासाठी पण आहे, म्हणजे अर्थसंकल्पावरचे सगळे, कारण हे टॉपिक्स अर्थशास्त्र आणि राज्यघटना या दोघांमध्ये कॉमन आहेत, त्याच्यामुळे याच्यावर विशेष लक्ष द्यायचं आहे. तर अर्थसंकल्पाचे जे घटक असतात त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की पुढील आर्थिक वर्षात होणारी जमा आणि खर्च यांचे अंदाज असतात. गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा की पुढील आर्थिक वर्ष त्याचे काय असतात, अंदाज म्हणजे इस्टिमेट. आणि कशाचे इस्टिमेट, कशाचे अंदाज, तर एकूण सरकारला काय जमा येणार आहे आणि त्याच्यातनं काय खर्च होणार आहे याचे. आता कुठल्याही अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षांचे आकडे असतात. अत्यंत महत्त्वाचे आहे, 3 वर्षांचे आकडे असतात. आता मी ॲक्च्युअल एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. समजा 1 फेब्रुवारी 2024ला अर्थसंकल्प मांडला गेला. आता मांडला गेला ना अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024ला. 1 फेब्रुवारी 2024ला कोणत्या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाईल? पुढच्या आर्थिक वर्षाचा, म्हणजे 1 एप्रिलला सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाचा, म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025चा, म्हणजेच आर्थिक वर्ष 2024-25चा अर्थसंकल्प मांडला जाईल. कधी? 1 फेब्रुवारी 2024ला. याच्यामध्ये आर्थिक वर्ष 2024-25चा अर्थसंकल्प मांडला जात आहे. याच्यामध्ये 3 वर्षांचे आकडे असतात. कोणते कोणते? एक म्हणजे चालू आर्थिक वर्ष. आता बघा, चालू आर्थिक वर्ष कोणतं आहे? 1 फेब्रुवारी 2024ला चालू आर्थिक वर्ष कोणतं आहे? बघा, ते आर्थिक वर्ष आपल्याला माहित आहे ना, 1 एप्रिल ते 31 मार्च असतं, बरोबर. आता हा 1 फेब्रुवारी 2024 इथे आहे. 1 फेब्रुवारी 2024 हा कोणत्या आर्थिक वर्षात येईल? बघा, हा येईल 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 याच्यामध्ये येईल. बघा, बरोबर. 1 फेब्रुवारी 2024 कशाच्या मध्ये आहे? 1 एप्रिल 23 ते 31 मार्च 24च्या मध्ये आहे. म्हणजे 1 फेब्रुवारी 2024 रोजी कोणतं चालू आर्थिक वर्ष आहे? 23-24. म्हणजे चालू आर्थिक वर्ष कोणतं आहे? 23-24. ओके, फार इम्पॉर्टंट आहे, सोपं आहे आणि लक्षात ठेवा. कुठलीही डेट ही कोणत्या आर्थिक वर्षात आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर ती कोणत्या एप्रिल आणि मार्चच्या मध्ये येते तेवढं बघायचं आणि ते लिहायचं. मग हे झालं, म्हणजे 1 फेब्रुवारी 2024ला चालू आर्थिक वर्ष कोणतं आहे? 23-24. मग मागचं आर्थिक वर्ष कोणतं आहे? तर याच्या आधीचं, म्हणजे 22-23. हे काय असेल? मागील आर्थिक वर्ष. आणि पुढील आर्थिक वर्ष कोणतं असेल? 24-25, ज्याचा अर्थसंकल्प मांडला जातोय. राईट. सो ज्यावेळी अर्थसंकल्प मांडला जात असतो त्यावेळी त्या अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षांच्या आकड्यांचा समावेश असतो. एक म्हणजे ते चालू आर्थिक वर्ष, ज्यावेळी मांडला जातोय बजेट, ते चालू आर्थिक वर्ष, त्याच्या मागचं आर्थिक वर्ष आणि त्याच्या पुढचं आर्थिक वर्ष. ओके, मग या 3 वर्ष मिळून कोणते आकडे असतात? तर हे 3 वर्ष मिळून टोटल 4 आकडे असतात. 4 प्रकारचे आकडे असतात. कोणते कोणते? नंबर 1 म्हणजे पुढील आर्थिक वर्षाच्या जमा खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज. पुढील आर्थिक वर्ष म्हणजे कोणतं? 2024-25. पुढील आर्थिक वर्षाचे म्हणजे 24-25चे जमा खर्चाचे म्हणजे रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर अर्थसंकल्पीय अंदाज, कारण अर्थसंकल्पात मांडले जात आहेत ते. आता अर्थसंकल्प मांडताना अर्थसंकल्पात मांडले जात आहेत, म्हणून अर्थसंकल्पीय अंदाज त्याला म्हणतात बजेट इस्टिमेट्स. बजेट इस्टिमेट का? कारण ते या बजेटमध्ये मांडले जात आहेत अंदाज, म्हणून बजेट इस्टिमेट. त्याला मराठीमध्ये म्हणतात अर्थसंकल्पीय अंदाज. ओके, सो पुढील आर्थिक वर्षाच्या
जमा खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज म्हणजेच फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष 2024-25 चे अर्थसंकल्पीय अंदाज. आता बघा हा जो स्क्रीनशॉट आहे मी हा ॲक्च्युली इंटरिम बजेटचा घेतलेला आहे. इंटरिम बजेटमधल्या एका टेबलचा घेतलेला आहे. बघा बजेटेड 2024-25 बघा अर्थसंकल्पीय अंदाज 2024-25. ओके, हा एक आकडा झाला. चालू आर्थिक वर्षाच्या जमा खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज. आता बघा जे चालू आर्थिक वर्ष आहे, कोणतं आर्थिक वर्ष चालू आहे? 23-24 बरोबर. आता बघा 23-24चा अर्थसंकल्प कधी मांडला गेला होता? फेब्रुवारी 23 मध्ये बरोबर. मग फेब्रुवारी 23 मध्ये ज्यावेळी मांडला गेला होता म्हणजे मागच्या वर्षी, त्यावेळी या 23-24 चे अंदाज मांडले गेले असतील बरोबर. तर ते पण दिलेले असतात की बाबा मागचा अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला गेला होता त्यावेळी बजेटमध्ये काय अंदाज मांडले गेले होते. म्हणजे बघा बजेटेड 23-24 मागच्या अर्थसंकल्प मांडताना 23-24 चे अंदाज जमा खर्चाचे काय मांडले गेले होते ते पण दिले जातात. ओके, आता बघा हा कधी मांडला गेला होता? 23-24चा 1 फेब्रुवारी 2023 ला मांडला गेला होता. या वर्षाचा कधी मांडला जातोय? आता 1 फेब्रुवारी 2024 ला मांडला जातोय. करेक्ट. आता बघा हा चालू आर्थिक वर्षाचा बजेटेड फिगर होते, अर्थसंकल्पीय अंदाज होता. तो 1 फेब्रुवारी 23 ला देतील. कधी देतील? जेव्हा हा बजेट मांडला जातोय आत्ताचा 1 फेब्रुवारी 2024 ला. आज आपण कुठे आहोत? आजची तारीख आहे आपली 1 फेब्रुवारी 2024. आजची गोष्ट चालू आहे. इन द सेन्स आज ज्यावेळी बजेट मांडला जातोय 24-25चा, त्यावेळी मागच्या वर्षाच्या बजेटमध्ये काय अंदाज होते ते पण दिले. ते मागच्या बजेटवरनं मिळतील डायरेक्टली आपल्याला. आता हा बजेट मागचा म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा मांडला गेला होता 1 फेब्रुवारी 2023 मध्ये आणि आज काय तारीख आहे? 1 फेब्रुवारी 2024 मध्ये. मग आज जवळपास तो मांडून 1 वर्ष झालेलं आहे. मग हे जे अंदाज मांडले होते तर साधारणतः आता 11 महिने संपण्यात आले हे वर्ष संपून बरोबर. तर जे बजेट मांडले होते त्याच्यातनं आत्तापर्यंत आपल्याला कळेल की बाबा त्यावेळी समजा असं होतं की साधारणतः बघा त्यावेळी काय अंदाज मांडला गेला होता की साधारणतः 33 लाख कोटी एवढा ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू येईल आपल्याला, म्हणजे एवढं कर उत्पन्न येईल असं मागच्या बजेटमध्ये अंदाज केला गेला होता. आत्ता या दिवशी मांडताना आता आपल्याकडे ॲक्च्युअल आकडे असतील रिव्हाइज केलेले की ॲक्च्युअल किती झालेले आहेत म्हणजे रिव्हाइज अंदाज. अजूनही हे वर्ष संपलं नाही, अजून 31 मार्च बाकी आहे. ते जे रिव्हाइज अंदाज असतात 23-24 चे, तर बघा त्यावेळी मागच्या अर्थसंकल्पामध्ये साधारणतः 23 लाख कोटी अंदाज होता या टॅक्स रेव्हेन्यूचा. आत्ताच्या हिशोबानुसार असं वाटतंय की साधारणतः 33 लाख नाही 34,37,000 कोटी जमा होतील असा संशोधित अंदाज आहे. अजून 2 महिने बाकी आहेत ना, कारण फेब्रुवारीमध्ये आहेत आपण, 1 फेब्रुवारीला आहेत म्हणजे अख्खा फेब्रुवारी मार्च बाकी आहे. तर अंदाज असा आहे की त्यावेळी अंदाज केला होता आपण की 33,60,000 कोटी येतील. पण आत्ता वाटतंय की ऑलरेडी 10 महिने संपलेले आहेत, 2 महिने बाकी आहेत. तर कदाचित आत्ताच्या अंदाजानुसार 34,37,000 कोटी जमा होतील. मग हा रिव्हाइज्ड आहे म्हणजे संशोधित अंदाज आहे चालू वर्षाचा, तो पण मांडला जाईल. बघा चालू आर्थिक वर्षाचे जमा खर्चाचे संशोधित अंदाज. अजून पण अंदाजच, कारण काय अजून पण अंदाज याच्यासाठी कारण अजून हे चालू आर्थिक वर्ष संपायचं बाकी आहे. अख्खा फेब्रुवारी बाकी आहे आणि मार्च बाकी आहे, म्हणून अजून पण त्याला आपण अंदाजच म्हणू. पण तरी सुद्धा 10 महिन्याचा रेव्हेन्यू ऑलरेडी आलेला आहे, 2 महिन्याचा अंदाज आहे म्हणून अंदाज. ओके, सो चालू आर्थिक वर्षाच्या जमा खर्चाचे संशोधित अंदाज. ओके, हा तिसरा आकडा झाला. आता त्याच्या मागच्या वर्षात जर गेलो म्हणजे 22-23 मध्ये, मागील वर्ष चालू आर्थिक वर्षाच्या आधीचं वर्ष, तर 22-23 ऑलरेडी पूर्ण संपलेलं आहे. ओके, कारण आर्थिक वर्ष 22-23 कधी संपलं? 31 मार्च 23 ला संपलं. आजची तारीख आपली काय? 1 फेब्रुवारी 2024. म्हणजे तो सगळा कालावधी गेलेला आहे. तर तिथे आपल्याला ॲक्च्युअल फिगर आता माहीत आहेत. त्याला वेळ लागतो ना ॲक्च्युअल फिगर यायला,
पण आता हा 22-23 हे आर्थिक वर्ष 31 मार्च 2023 रोजी संपलं होतं. आज आपली 1 फेब्रुवारी 2024 आहे. याचे ॲक्च्युअल आकडे आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे ह्या फायनान्शियल इयर 22-23 म्हणजे मागील आर्थिक वर्षामध्ये ॲक्च्युअल किती जमा झाले, ॲक्च्युअल किती खर्च झाले याचे ॲक्च्युअल आकडे आपल्याला माहीत आहेत. म्हणून त्याला आपण म्हणतो ॲक्च्युअल्स ऑफ 22-23. म्हणजेच मागील वर्षाच्या जमा खर्चाचे प्रत्यक्ष आकडे म्हणजे ॲक्च्युअल्स. ओके, अशा पद्धतीने 4 आकडे असतात मित्रांनो. पुढील आर्थिक वर्षाचा अंदाज, चालू अर्थसंकल्पीय अंदाज, चालू आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज आणि चालू आर्थिक वर्षाचे संशोधित अंदाज आणि मागील आर्थिक वर्षाचे प्रत्यक्ष आकडे. म्हणजे जे 4 आकडे असतात त्याच्यामध्ये 2 आकडे हे चालू आर्थिक वर्षाचे असतात आणि 2 अंदाज असतात. एक बजेटचा अंदाज असतो म्हणजे अर्थसंकल्पीय अंदाज असतो, एक संशोधित अंदाज असतो. म्हणजे 2 आकडे हे चालू आर्थिक वर्षाचे असतात. एक आकडा हा पुढच्या आर्थिक वर्षाचा अंदाज असतो आणि एक आकडा हा मागच्या आर्थिक वर्षाचे प्रत्यक्ष आकडे असतात. क्लिअर? एकदम क्लिअर असलं पाहिजे तुम्हाला हे. व्हेरी गुड. नेक्स्ट. तर थोडक्यात काय की कुठल्याही अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षांचे मिळून 4 आकडे असतात. मागील वर्षाचे ॲक्च्युअल्स, चालू वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज आणि सुधारित अंदाज आणि पुढील आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज. 3 वर्ष मिळून 4 प्रकारचे आकडे असतात. ओके, राईट. याच्या व्यतिरिक्त कर महसूल उभारण्याच्या पद्धती की बाबा जो आम्हाला कर, आता आपण म्हटलं ना इथे काय आहे, इथे आपण म्हटलेलं आहे की आम्ही साधारणतः पुढील आर्थिक वर्षामध्ये 38,30,000 कोटी एवढा कर जमा करणार आहोत ग्रॉस. मग तो कशा पद्धतीने जमा करणार आहोत, तर त्या कर महसूल उभारण्याच्या पद्धती आणि पुढील वर्षासाठी सरकारचे आर्थिक वित्तीय धोरण, कर प्रस्ताव काय आहेत, कुठला कर रद्द करायचा आहे का, कुठला कर नवीन लावायचा आहे का वगैरे वगैरे, कर महसुलाचा अंदाज, नवीन योजना, प्रकल्प वगैरे वगैरे या सगळ्यांचा समावेश असतो. ओके. याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा ॲक्ट आहे, त्याला म्हणतात FRBM ॲक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003. तुमच्या PDF मध्ये हे करेक्ट करून घ्या. मी पण करेक्ट करून देण्याचा प्रयत्न करतो. चुकून ही जर चूक राहून गेली तर इथे 2003 करून घ्या. तर हा FRBM ॲक्ट आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003. याचा मूळ उद्देश काय माहिती आहे का, की कोणत्याही परिस्थितीत महसुली तूट, वित्तीय तूट, प्राथमिक तूट या वेगवेगळ्या तुटी कमीत कमी ठेवल्या जाव्यात आणि त्याचं बंधन सरकारवर असावं, याच्यासाठी हा FRBM ॲक्ट केला गेला 2003 मध्ये. या काळामध्ये जे अर्थमंत्री होते, पंतप्रधान होते, विशेष करून मनमोहन सिंग यांचा फार महत्त्वाचा हे होता आणि त्याचबरोबर अरुण जेटली, यशवंत सिन्हा वगैरे वगैरे, की सरकारने आपले खर्च नियंत्रणात ठेवले पाहिजेत आणि तूट ही कमीत कमी ठेवली पाहिजे, हा उद्देश होता. म्हणून हा स्पेशल ॲक्ट करण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत खालील 3 विवरणपत्र सुद्धा सादर केली जातात. याच्यामध्ये मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट, फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट आणि मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट. ओके. याच्या डिटेलमध्ये जायची आपल्याला गरज नाही. ज्यावेळी मी अर्थशास्त्र शिकवेल मे बी त्यावेळी याचं डिटेल्स तुम्हाला सांगेल. राज्यघटनेच्या हिशोबाने तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा की FRBM ॲक्ट काय आहे, कोणत्या सालचा आहे, त्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे, म्हणजे वेगवेगळ्या तुटी कंट्रोलमध्ये ठेवणे, सरकारचा खर्च कंट्रोलमध्ये ठेवणे वगैरे वगैरे, आणि त्याच्या अंतर्गत या 3 स्टेटमेंट बजेटच्या वेळी द्याव्या लागतात. ओके, राईट. आता अर्थसंकल्प पारित करण्याचे टप्पे. आता अर्थसंकल्पामध्ये काय असतं वगैरे वगैरे हे सगळं आपण बघून टाकलं. ओके. आता पारित करण्याचे टप्पे कोणते, तर बघा मित्रांनो, एकूण 6 टप्पे असतात आणि हे 6 टप्पे आपल्याला पाठच पाहिजेत आणि अंडरस्टँडिंगचा भाग आहे तो, पाठ करण्याची पण तसं गरज नाही. पहिलं म्हणजे अर्थसंकल्प मांडणे, याला म्हणतात प्रेझेंटेशन, म्हणजे बजेट प्रेझेंटेशन. नंतर होते त्याच्यावर साधारण चर्चा म्हणजे जनरल डिस्कशन. त्याच्यानंतर विभागीय किंवा विभागांतर्गत समित्यांमार्फत तपासणी, याला म्हणतात स्क्रुटिनी बाय डिपार्टमेंटल
कमिटीज. चौथं असतं अनुदानांच्या मागण्यांवर मतदान. अनुदानांच्या मागण्या म्हणजे आपल्याला माहिती आहे अनुदान मागण्या किंवा अनुदानार्थ मागण्या, डिमांड्स फॉर ग्रांट्स यांच्यावर मतदान. पाचवा आहे विनियोजन विधेयकाला मंजुरी म्हणजे पासिंग ऑफ अप्रोप्रिएशन बिल. विनियोजन विधेयकाचं पण आपण इंट्रोडक्शन बघितलंय की जे जे खर्च मंजूर झालेले ते काढायची परवानगी या विनियोजन विधेयकाने मिळते, त्याला मंजुरी देणं. आणि वित्तीय विधेयकाला मंजुरी पासिंग ऑफ फायनान्स बिल. फायनान्स बिलमध्ये काय असतं तर मेनली कर प्रस्ताव असतात, ते आपण बघूच आता. सो एकूण 6 टप्पे असतात. हे एक एक टप्पा आता आपण बघू. अर्थसंकल्प पहिला टप्पा आहे प्रेझेंटेशन ऑफ बजेट, की अर्थसंकल्प मांडणे. ओके, तर ही तारीख राष्ट्रपतींमार्फत निश्चित केली जाते. मांडतात अर्थमंत्री. ओके, अर्थमंत्री मांडतात. अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडताना एक भाषण देतात. ओके, काही वेळा ते खूप लांबतं, काही वेळा शॉर्ट असतं, डिपेंड्स. सो हे अर्थसंकल्पीय जे भाषण असतं याला बजेटरी स्पीच म्हणतात, कारण बजेट मांडताना अर्थसंकल्प मांडताना केलं गेलेलं ते भाषण आहे संसदेमधलं. त्याचे 2 भाग असतात. भाग अ याच्यामध्ये देशातील आर्थिक स्थितीबद्दल सर्वसाधारण चर्चा असते. ओके, नॉर्मली 1-2 दिवस आधी इकॉनॉमिक सर्व्हे पब्लिश झालेला असतो आणि त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सध्या भारताची परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती वगैरे त्याचं वर्णन असतं. तर त्याच्या अनुषंगाने देशातल्या जनरल आर्थिक स्थितीबाबत सर्वसाधारण चर्चा या अर्थमंत्री आपल्या भाषणात करतात भाग अ मध्ये. आणि भाग ब मध्ये सरकारचे कर प्रस्ताव असतात, म्हणजे किंवा सरकार जो पैसा जमवणार आहे, महसूल जमवणार आहे, तो कोणकोणत्या मार्गाने जमवणार आहे, कोणते कर ॲबॉलिश होणार आहेत म्हणजे रद्द होणार आहेत, कोणते कर लागू होणार आहेत, कराच्या रेटमध्ये काही फरक पडणार आहे का वगैरे वगैरे, ते भाग ब मध्ये असतात कर प्रस्ताव. ओके, आणि लोकसभेतलं हे अर्थसंकल्पीय भाषण संपलं की राज्यसभेत बजेट मांडलं जातं. सो लोकसभेत आधी अर्थसंकल्प मांडला जातो, भाषण होतं यांचं, मग ते झालं की राज्यसभेमध्ये सेपरेटली मांडला जातो. ओके, आता हा जो अर्थसंकल्प मांडला जातो, अर्थसंकल्प प्रेझेंट केला जातो, जो पहिला टप्पा बघतोय आपण, त्या पहिल्या टप्प्यामध्ये अर्थसंकल्पीय दस्तावेज ज्याला बजेटरी डॉक्युमेंट म्हणतात, त्याच्यामध्ये काय काय असतं तर ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आपण बघितलं, वार्षिक आर्थिक विवरणपत्र असतं. एक स्पष्टीकरणात्मक मेमोरँडम असतो म्हणजे एक्सप्लेनेटरी मेमोरँडम, ज्याच्यामध्ये चालू वर्ष आणि पुढे वर्षातले जे जमा खर्चाचं स्वरूप काय आहे आणि या दोन्ही वर्षांच्या आकड्यांमधला फरक काय आहे याचं स्पष्टीकरण असतं. ओके, म्हणजे काय असतं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो की हे बघा, हे आपण जर चालू वर्ष हे आपण जर चालू वर्ष घेतलं बघा, तर याच्यामध्ये बघा हे पुढच्या वर्षाचे बजेटेड एस्टिमेट्स आहेत, करेक्ट. तर याच्यात समजा किती अंदाज का की ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे एकूण करांचं उत्पन्न 38,30,796 असं एक्सपेक्टेड आहे, आणि मागच्या वर्षाचे सुधारित अंदाज किती आहेत की 34 लाख कोटी. सो मागच्या वर्षी एक्सपेक्टेड आहे 34 लाख कोटी, म्हणजे चालू वर्ष, मागचं वर्ष इन द सेन्स की ज्या वर्षी मांडतात ते, तर चालू वर्षात 34 लाख कोटी एक्सपेक्टेड आहे, पुढच्या वर्षात मात्र 38 लाख कोटी एक्सपेक्टेड आहे, म्हणजे साधारणतः 11.5% वाढ अपेक्षित आहे. तर याचं स्पष्टीकरण दिलेलं असतंय, त्याच पद्धतीने खर्चामधलं स्पष्टीकरण. ओके, सो बेसिकली त्याचं एक्सप्लेनेशन जे असतं की चालू वर्ष आणि पुढील वर्षातील जमा खर्चाचं स्वरूप आणि त्यांच्या आकड्यांमधला फरक याचं स्पष्टीकरण दिलेलं असतं, त्याला एक्सप्लेनेटरी मेमोरँडम म्हणतात. ओके, त्याच्यानंतर अनुदान मागण्या म्हणजे जे जे पैसे मागते आहे सरकार लोकसभेकडनं वेगवेगळ्या मंत्रालयांसाठी, ते अनुदान मागण्या, त्याला बुक्स ऑफ डिमांड्स म्हणतात किंवा डिमांड्स फॉर ग्रांट्स म्हणतात. ओके, सर्व मंत्रालय आणि त्यांचे विभाग, त्यांच्या सेवा वगैरे यांच्या अनुदान मागण्याचा समावेश असतो आणि या फक्त लोकसभेतच मांडल्या जातात. डिमांड्स फॉर ग्रांट या फक्त लोकसभेतच मांडल्या जातात, आपण मागच्या वेळी पण बघितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर वित्त विधेयक असतं. आता बघा, ह्या ज्या डिमांड फॉर ग्रांट्स आहेत ना, हा खर्चाचा भाग असतो, कारण याच्याद्वारे सरकार पैसे मागत असतं वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी. आणि वित्त विधेयक म्हणजे फायनान्स बिल, याच्यामध्ये कर प्रस्ताव असतात
आणि त्याच्यासोबत त्या कर प्रस्तावांना एक्सप्लेन करणारा मेमोरँडम असतो. तर याच्यात जे सरकार जनतेकडनं वसूल करणार आहे त्याचं हे वित्त विधेयकामध्ये असतं. ओके, तर एवढ्या गोष्टी असतात त्या बजेटच्या याच्यामध्ये. ओके, या सगळ्या गोष्टी मांडल्या जातात बजेटच्या. जी आपण पहिली स्टेप बघतोय ना, अर्थसंकल्प मांडणे. त्या मांडण्यामध्ये काय असतं, अर्थसंकल्पीय भाषण असतं फायनान्स मिनिस्टरचं, आणि हे दस्तावेज लोकसभेसमोर ठेवले जातात. एवढं झालं की पहिली स्टेप संपते. कोणती? बजेट प्रेझेंटेशन, अर्थसंकल्प मांडणे. ओके, पहिली स्टेप संपली. मग दुसरी स्टेप जनरल डिस्कशन. सो अर्थसंकल्प मांडला की मग काही दिवसांतच साधारण चर्चा सुरू होते. ही चर्चा 2 टप्प्यांमध्ये असते. दोन्ही सभागृहांमध्ये साधारण चर्चा होते, जनरल चर्चा. ओके, असं स्पेसिफिक एक एक मंत्रालय एक एक कर प्रस्ताव असं नाही. दोन्ही सभागृहांमध्ये जनरल चर्चा होती. ही दोन्ही सभागृहांमध्ये जनरल चर्चा आणि अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा आणि मतदान हे मात्र फक्त लोकसभेत होतं. सो साधारण चर्चेमध्ये काय होतं, जनरल डिस्कशन, साधारण चर्चा ही लोकसभा राज्यसभा दोघांमध्ये होते, आणि प्लस लोकसभेमध्ये ज्या अनुदानाच्या मागण्या असतात त्यांच्यावर चर्चा आणि मतदान होतं. हे मात्र फक्त लोकसभेत होतं, राज्यसभेत होत नाही. ओके, सो ही जी चर्चा असते ही साधारणतः संपूर्ण अर्थसंकल्पावर असते. व्यापक तत्व काय आहेत अर्थसंकल्पाची, व्यापक धोरणं काय आहेत याच्यावर असते, आणि ही 4-5 दिवस चालते. याच्यात असं एक एक तपशिलात जात नाहीत की या मंत्राला इतकेच पैसे का बरं, हा कर का बरं वाढवला, हा कर का बरं रद्द केला, याच्यावर नाही. जनरल डिस्कशन होतं, फक्त व्यापक. याच्यामध्ये कपात प्रस्ताव किंवा मतदान नसतं. ओके, इन जनरल फक्त लोकसभेत अनुदानाच्या मागण्यांवर होतं. राज्यसभेत फक्त साधारण चर्चा होते. अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा आणि मतदान करण्याचा अधिकार राज्यसभेला नाही. अनुदान मागण्यांवर चर्चेचा किंवा मतदानाचा अधिकार राज्यसभेला नाही. हे पक्क डोक्यात घालून घ्या, प्रिंट करा एकदम. ओके, राईट. आता ही जी साधारण चर्चा असते याच्यामध्ये अजून एक टप्पा असतो, उपटप्पा, वोट अँड अकाउंट, लेखानुदान. जे आपण इंटरिम बजेटवरचा मी एक व्हिडिओ केला, त्याच्यात मी लेखानुदानाच्या बाबतीत सांगितलंय तुम्हाला. क्विकली रिपीट करतो. बघा की 1 फेब्रुवारीला, पूर्वी तर 28 फेब्रुवारीला मांडला जायचा, 1 फेब्रुवारीला बजेट मांडला जातो समजा 2024ला. ही बजेटची पूर्ण प्रोसेस होत होत 31 मार्च उलटून जातो. आता 31 मार्च 2024 उलटला तर काय होतं की 1 एप्रिल 2024 पासून पुढचं आर्थिक वर्ष सुरू होऊन गेलं. आता मागचा जो बजेट होता, मागच्या बजेटच्या खर्चाचं जे होतं त्याचं लिमिट संपलं 31 मार्च 2024ला. याच्या पुढे जर खर्च करायचा असेल 1 एप्रिल पासून तर संसदेची परवानगी पाहिजे. पण अजून बजेट मंजूर करायची प्रोसेस चालू आहे. मग मे बी असा अंदाज आहे समजा की 31 मे 2024 पर्यंत समजा बजेट मंजूर होऊन जाईल असं आपण धरू. ॲक्च्युली यावेळी इलेक्शन आहे त्यामुळे ही प्रोसेस वेगळी असते. नवीन बजेट नंतर मांडला जाईल. मी जनरल सांगतोय. असं गृहीत धरा की इलेक्शन वगैरे काही नाही आहे, रेग्युलर चालू आहे. 1 फेब्रुवारीला मांडला गेला, समजा एक्सपेक्टेड आहे की 31 मे पर्यंत बजेट मंजूर होऊन जाईल. मग 31 मेला बजेटनुसार खर्चायला पैसे राहतील. पण तोपर्यंत म्हणजे हा 1 एप्रिल ते 31 मे हे जे 2 महिने आहेत, हे 2 महिने खर्च कसा भागवायचा. कारण मागचं वर्ष संपलं 31 मार्चला. त्या 31 मार्चला संपलेल्या वर्षासाठी मागचं जे विनियोजन विधेयक होतं मागच्या वेळी मंजूर झालेलं आहे त्याचं लिमिट संपलं. म्हणजे 1 एप्रिलपासून शासनाला पैसे खर्च करायची परवानगी नाही, कारण नवीन वर्षाचं बजेट अजून अप्रूव्ह झालेलं नाही. मग सरकार चालवायचं कसं, देश चालवायचं कसं या 2 महिन्यात. म्हणून त्या ठराविक कालावधीसाठी सरकारचं प्रशासकीय कामकाज चालवण्यासाठी काही रक्कम आवश्यक असते या 2-1 महिन्यासाठी. म्हणून त्यासाठी एक लेखानुदान म्हणून वोट ऑन अकाउंट ही विशेष तरतूद आहे. ओके, म्हणजे 1 एप्रिलपासून तर रेग्युलर बजेट पास होऊन रेग्युलर सरकारला पैसे खर्च करायची परवानगी मिळेपर्यंत मर्यादित कालावधीसाठी जो 12 महिन्यांपेक्षा कमी असतो, साधारणतः 2-1 महिन्यांचा असतो, 2 महिन्यांचा असतो, त्याच्यासाठी हे जे बजेट मांडला जातो त्याच्यासोबतच या 2 महिन्यांसाठी पैसे पण मागितले जातात.
ओके, त्याला म्हणतात वोट ऑन अकाउंट. ओके, आणि इलेक्शन इयर जर असलं तर ते काही वेळा 3 ते 5 महिन्यांसाठी मागितलं जातं. समजा आता इलेक्शन इयर आहे, आता मे बी समजा एप्रिलमध्ये कधीतरी निवडणुका झाल्या, मेमध्ये डिक्लेअर झाले, समजा नवीन सरकार बनत जून उजाडलं, तर मग आपल्याला एप्रिल, मे, जून आणि मे बी जुलैमध्ये अर्थसंकल्प मांडला जाईल, रेग्युलर अर्थसंकल्प नवीन सरकारचा. जुलै म्हणजे 4 महिन्याचे लागतील आपल्याला पैसे मधल्या काळात. मग लेखानुदान 4 महिन्यांसाठी मागितलं जाईल. अदरवाईज रेग्युलरमध्ये साधारणतः 2-1 महिन्यांचं. ओके, कळलं तुम्हाला? राईट. आता ही जी लेखानुदान असतं ही औपचारिक बाब असते, नॉर्मल. याच्यावर काय साधारणतः चर्चा न करता संमत केलं जातं, कारण त्याच्यात काही नाही, फक्त मधल्या काळामध्ये बजेट, रेग्युलर बजेट मंजूर होईपर्यंत सरकारचा खर्च चालवण्यासाठी आवश्यक असलेले पैसे एवढंच असतं त्याच्यामध्ये. ओके, सो काही चर्चा वगैरे त्याच्यावर होत नाही. सो सेकंड स्टेज संपली. सेकंड स्टेज काय होती? साधारण चर्चा. पहिली स्टेज काय होती? बजेट मांडणे, अर्थसंकल्प मांडणे. दुसरी चर्चा साधारण चर्चा. दुसरा टप्पा साधारण चर्चा, त्याच्यामध्येच वोट ऑन अकाउंट म्हणजे लेखानुदान मंजूर होऊन जातं. तिसरा टप्पा म्हणजे संसदेच्या स्थायी समित्यांद्वारे तपासणी, स्क्रुटिनी बाय डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज. ॲक्च्युली संसदेच्या विभागीय असा शब्द टाकून घ्या, डिपार्टमेंटल, विभागीय स्थायी समित्यांद्वारे. आता बघा, जी सर्वसाधारण चर्चा झाली याच्या आधीची, त्याच्यानंतर 3-4 आठवड्यांसाठी सभागृह तहकूब होतात. ओके, आणि 3-4 विभागानंतर मग ह्या 3-4 आठवड्यामध्ये काय केलं जातं? 24 विभागीय स्थायी समित्या आहेत. ओके, हे बघा, डिजिटल संसद.in ही वेबसाईट आहे, त्याचा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. बघा, लोकसभेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे एकाच्या अंडर, बघा, पार्लमेंटरी कमिटीज. ओके, तर जरूर तुम्ही कधी असलं ना, हे संसद, डिजिटल संसदचं आहे, याच्यामध्ये रेफर करत चला. तर 24 विभागीय समित्या आहेत. ही स्थायी समित्यांची पद्धत, या स्थायी, ओके, स्थायी म्हणजे स्टँडिंग म्हणजे कायम अस्तित्वात असणाऱ्या. आपण या समित्या पुढे बघणारच आहोत, पण स्थायी समित्या म्हणजे काय? या कायम असतात. ओके, दरवर्षी निवड होत राहते आणि कंटिन्युएशनमध्ये काम करतात त्या. ही पद्धत 93-94 पासून सुरू झाली. प्रत्येक स्थायी समितीमध्ये एकूण 31 सदस्य असतात. त्याच्यापैकी 21 सदस्य हे लोकसभेचे असतात आणि 10 सदस्य राज्यसभेचे असतात. लोकसभेचे सदस्य हे लोकसभेचे सभापती नामनिर्देशित करतात. राज्यसभेचे अध्यक्ष हे राज्यसभेचे 10 सदस्य नामनिर्देशित करतात. ओके, हा जो मी घेतलेला आहे हा त्या डिजिटल संसद वेबसाईटवरनं घेतलेला आहे, लोकसभेच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं. बघा, 24 डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज आहेत. प्रत्येक कमिटीमध्ये 31 मेंबर असतात. त्याच्यापैकी 21 लोकसभेचे असतात, 10 राज्यसभेचे असतात आणि हे नॉमिनेटेड असतात, म्हणजे नामनिर्देशित करतात, निवडणूक नसते, नॉमिनेटेड असतात. कोणाकडनं? स्पीकर लोकसभेचे आणि चेअरमन राज्यसभेचे. ओके, या कमिटीची जी मुदत असते डज नॉट एक्सीड 1 इयर, म्हणजे मॅक्सिमम 1 वर्ष असते. लगेच पुढच्या वर्षासाठी नवीन तयार केली जाते, म्हणजे कंटिन्यूस राहते. पण एका वेळी जे 31 सदस्य आहेत त्यांची मुदत ती 1 वर्षानंतर संपते. ओके, आणि या 24 कमिट्यांची नावं त्या वेबसाईटवर दिलेली आहेत. बघा, कमिटी ऑन कॉमर्स, होम अफेअर्स, एज्युकेशन, इंडस्ट्री, सायन्स वगैरे वगैरे. अजिबात पाठ करायची गरज नाही, साधारणतः सर्व डिपार्टमेंट कव्हर होतील अशा पद्धतीने ह्या 24 कमिट्या असतात. याचा सोर्स आहे, मी तुम्हाला सांगितलं, संसद.in. ओके, राईट. या ज्या डिपार्टमेंटल, बघा, साधारण चर्चा झाल्यानंतर ही 3-4 आठवडे ज्यावेळी सभागृह तहकूब झालेले असतात, म्हणजे सगळे मेंबर ऑफ पार्लमेंट आपल्या आपल्या घरी गेलेले असतात, मतदारसंघात गेलेले असतात, त्यावेळी ह्या ज्या कमिटी असतात, ह्या कमिटी अर्थसंकल्पातल्या ज्या सगळ्या डिमांड फॉर ग्रांट म्हणजे अनुदान मागण्या असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, या सगळ्या डिपार्टमेंटच्या, त्या बारकाईने तपासतात की बाबा या डिपार्टमेंटने किती पैसे मागितलेले आहेत, कशासाठी मागितलेले आहेत, ते बरोबर आहेत का, काही जास्त आहेत का, चुकून कमी आहेत का, वगैरे वगैरे. असं सखोल परीक्षण, तपशीलवार चर्चा होते आणि ते आपला अहवाल संसदेच्या सभागृहांना सादर करतात या कमिट्या. मात्र त्या कपात प्रस्ताव सूचित करण्याचा अधिकार त्यांना नाही. ओके, कपात म्हणजे असं नाही सांगू शकत की ते असं काहीतरी म्हणू शकतात, हा जास्त वाटतो, कमी वाटतो असं म्हणू शकतात खर्च, पण या खर्चात कपात करण्यात यावी असं नाही म्हणू शकत. ओके,
त्या फक्त शिफारसी करतात जनरल, ओके, की जास्त वाटतंय, कमी वाटतंय किंवा व्हॉट एव्हर मे बी. आणि प्रत्येक मंत्रालयासाठी स्वतंत्र अहवाल देतात. म्हणजे समजा संरक्षण मंत्रालय असेल तर संरक्षण मंत्रालयाशी संबंधित जी स्थायी समिती आहे ती संरक्षण मंत्रालयाच्या ज्या मागण्या आहेत पैशांच्या त्या तपशीलवार चर्चा करेल आणि त्याचा एक स्वतंत्र अहवाल देईल. जे गृह विभाग असेल त्याचा स्वतंत्र अहवाल दिला जाईल. अशा सर्व विभागांच्या अनुदान मागण्यांवर स्वतंत्र अहवाल त्या देतात. ओके, राईट. मग आता चौथी स्टेप काय? अनुदान मागण्यावर मतदान, वोट ऑन डिमांड्स फॉर ग्रांट्स. कारण या अनुदान मागण्यांवर या ज्या स्थायी समित्या आहेत यांनी आता तपशीलवार अहवाल देऊन टाकलेला आहे आणि तो आता सभागृहाकडे आलेला आहे. मग सभागृह काय करतं की ते जे डिपार्टमेंटल कमिटीचे अहवाल आहेत त्याच्यावर चर्चा वगैरे करून मंत्रालय निहाय चर्चा होते. म्हणजे आधी चला बा संरक्षण मंत्रालयाच्या अनुदान मागण्या घ्या, मग त्याच्यावर डिटेल चर्चा होते लोकसभेमध्ये. मग तो डिपार्टमेंटल कमिटीचा अहवाल असतो तो पण कन्सिडर केला जातो वगैरे वगैरे आणि मग त्याच्यावर मतदान होतं. आता हे जे मंत्रालय निहाय चर्चा होते त्याचं वेळापत्रक बिझनेस ॲडवायझरी कमिटी जी असते एक कमिट्यांमध्ये बघूच आपण त्याच्यामार्फत ठरवलं जातं. त्या वेळापत्रकानुसार अनुदान मागण्यांवर चर्चा होते आणि मतदान होतं. याच्यात हे फक्त लोकसभेत होतं, राज्यसभेत नाही. क्लिअर? राज्यसभेमध्ये अनुदान मागण्यांवर चर्चा किंवा मतदान होत नाही. आणि ही चर्चा फक्त जो मतदानित म्हणजे अन्य खर्च आहे त्याच्यावरच होतो. आपण आधीच बघितलेलं आहे जो संचित किंवा एकत्रित निधीवर भारित खर्च असतो किंवा प्रभारित खर्च असतो किंवा चार्ज्ड एक्सपेंडिचर असतो त्याच्यावर मतदान होत नाही. आपण आधीच बघितलेलं आहे. त्याच्यावर फक्त चर्चा होऊ शकते पण मतदान होत नाही. फक्त या ज्या डिमांड्स फॉर ग्रांट्स असतात म्हणजे अनुदान मागण्या असतात त्याच्यावरच मतदान होतं आणि तेही मतदान फक्त लोकसभेतच होतं. ओके, प्रत्येक मागणीवर स्वतंत्र चर्चा आणि मतदान होते. प्रत्येक मागणीवर स्वतंत्र चर्चा होते, स्वतंत्र मतदान होतं. आणि या ज्या प्रत्येक मंत्रालय निहाय मागण्यांवर चर्चा होते त्या चर्चांच्या वेळी लोकसभेचे सदस्य हे कपात सुचवू शकतात. म्हणजे आधी तर डिपार्टमेंटल कमिटीने निर्णय दिलेलाच आहे पण डिपार्टमेंटल कमिटी कपात सुचवू शकत नाही, शिफारसी करू शकते. मात्र सदस्य ज्यावेळी तो संसदेत येतो डिस्कशनला लोकसभेमध्ये लोकसभेचे सदस्य त्याच्यावर कपात मांडू शकतात, कपातीचा प्रस्ताव मांडू शकतात. या कपातीच्या प्रस्तावाचे 3 प्रकार असतात आणि त्या 3 प्रकारांचा प्रत्येक प्रकाराचा एक वेगळा उद्देश असतो. ते कपात प्रस्ताव कोणते आणि त्यांचा उद्देश काय आणि त्याचं वर्डिंग काय असतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. राईट. थँक्यू व्हेरी मच.